कामठीतील 35 वर्षीय भाग्यश्री राजक हत्येप्रकरणी नवीन ठाणे पोलिसांनी मोठी कारवाई करत फरार आरोपी तथा तिचा दुसरा पती राजेंद्र नाथू कोटरुंगे याला बडनेरा येथून अटक केली। मोबाईल लोकेशन आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून मोटरसायकलच्या चाव्यांवरून झालेला वाद हत्येचं कारण असल्याची माहिती तपासात समोर आली आहे। 2 जुलै रोजी कामावरून घरी परत न आलेल्या भाग्यश्री राजक यांचा रक्ताने माखलेला मृतदेह घोरपड शिरपूर रस्त्यावर आढळून आला होता। तिच्यावर धारदार शस्त्रानं अनेक वार करण्यात आल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न झालं। या प्रकरणी नवीन ठाणे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला। तपासादरम्यान आरोपी राजेंद्र नाथू कोटरुंगे यांचे शेवटचे मोबाईल लोकेशन नागपूरच्या महाल येथील झेंडा चौक परिसरात आढळलं। त्यानंतर त्यांनी मोबाईल बंद केल्यानं पोलिसांनी तांत्रिक पुराव्याच्या आधारे शोध मोहीम राबवत अखेर बडनेरा येथून त्याला अटक केली। प्राथमिक तपासानुसार आरोपी वापरत असलेल्या मोटरसायकलचे हप्ते भाग्यश्री भरत होती, त्यामुळे मोटरसायकलच्या चाव्या तिच्याकडे होत्या। याच कारणावरून दोघांमध्ये वाद झाला होता। या वादातूनच आरोपीनं धारदार शस्त्रानं भाग्यश्रीची हत्या केल्याचा संशय असून या प्रकरणाचा पुढील तपास नवीन ठाणे पोलीस करत आहे। त्या राजेंद्र कोटरुंगे यांनी तिचा खून केला अशी आम्हाला माहिती गुप्त बातमीदारामार्फत मिळाली। तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आम्ही आरोपीचा शोध घेतला। घटना घडल्यानंतर आरोपी शिताफीने तिथून निसटून गेला होता आणि तो मोबाईल बदलत होता, सिम कार्ड बदलत होता। परंतु आपण त्याला रेल्वे मधून तो पळून जाण्याच्या तयारीत होता, तर त्याला आपण बडनेरा रेल्वे स्थानक येथे GRPच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले।